करत असताना आम्हाला अपेक्षा असते, बाबा हे कार्य मी करतोय, पण याच्या पाठीमागं आमचा फायदा काय आहे? बरोबर की नाही? फायदा असेल तर आम्ही ते कार्य करतो, अन्यथा कार्य करत नाही. मग सत्संगतीचा फायदा काय आहे, तोटा काय आहे? कारण महाराज आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलेत, बरोबर? कीर्तन श्रवण करण्यासाठी आम्ही 8 दिवसाचा सप्ताह केलाय. पण 8 दिवसाचा सप्ताह केल्यानंतर, 8 दिवसाचा सप्ताह झाल्यानंतर आम्हाला फायदा काय आहे, आम्हाला फल काय आहे? बरोबर की नाही? शेवटी फल प्राप्त झालं पाहिजे की नाही? आता श्रीमद भागवत कथा होती महाराज, बाबांच्या हातून त्या ठिकाणी कथा तुम्ही मुखातून श्रवण करताय. श्रीमद भागवत कथा श्रवण करताय, धुंदुकारीला न्यायला विमान आलं, बरोबर? मग आता महाराजांना तुम्ही विचारून ठेवा, किंवा ज्यांनी नियोजन केले त्यांना विचारा, शेवटच्या दिवशी आमच्या उद्धारासाठी विमान बोलावलंय की नाही? बरोबर की नाही? शेवटच्या दिवशी आमच्यासाठी विमान येणार की नाही, तुम्ही विचारलं पाहिजे. विमान शब्दाचा अर्थ होतो महाराज विगतः मान. ज्याच्या जीवनातला मान निघून गेला त्याला विमान प्राप्त झालं. मग आपल्या जीवनातला मान निघून गेला पाहिजे. हे कार्य करतोय आपण. हे कार्य करत असताना सुद्धा महाराज आम्हाला फलाची प्राप्ती व्हावी ही इच्छा प्रत्येकाला आहे, बरोबर की नाही? आणि खरं तर हे कार्य घडायचं म्हटलं तर मागच्या जन्माचं काहीतरी पुण्य असावं लागतं. पुण्य असल्याशिवाय कार्य घडणं शक्य नाही. माऊलींनी वर्णन केले, बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी. म्हणतात बाबांनो, आम्ही जन्मोजन्मी त्या ठिकाणी सुकृत साठवून ठेवलेलं आहे. सुकृत म्हणजे काय? बोला बोला. सुकृत म्हणजे पुण्य. काय? पुण्य. जन्मोजन्मीचं पुण्य आम्ही साठवून ठेवलंय. आणि तेव्हा कुठं आम्हाला त्या पांडुरंगाविषयी आवड निर्माण झाली, बरोबर की नाही? त्या ठिकाणी नामदेवराय सुद्धा सांगतात, महाराज जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. आम्ही जन्मोजन्मी पुण्य केले, तेव्हा कुठं या जन्मामध्ये त्या पांडुरंग परमात्म्याने आमच्यावर काय केली? कृपा केलेली आहे. म्हणजे कार्य करायचं म्हटलं तर पुण्य असावं लागतं. पुण्य असल्याशिवाय या धर्म मंडपामध्ये कुणीही येऊ शकत नाही. मग आज जो अभंग आपण सेवेसाठी निवडलाय निळोबारायांचा आहे. आपल्याला सत्संगतीचा फायदाही पाहायचा आहे आणि कुसंग घडला त्याचा आपल्याला तोटाही पाहायचा आहे. बघा, कुसंग घडला थोडंसं आपण रामायणामध्ये गेलो तर रामायणामध्ये गेल्यानंतर आपल्या लक्षामध्ये येईल, दशरथ राजा सभेमध्ये बसलेले आहेत. आणि बसलेले असताना महाराज दशरथजींच्या डोक्यामध्ये विचार येतो की बाबा आपल्या डोक्यावर असणारा मुकुट थोडासा वाकडा झालेला आहे. कसा झालाय? वाकडा. कारण महाराज ज्या गोष्टीवर आपलं प्रेम असतं त्या गोष्टीवर आपलं सारखं सारखं लक्ष जातं. आता महिला मंडळी, बरोबर? आवाज येतोय ना? हां, तुम्हाला काय प्रिय आहे? सोनं, बरोबर की नाही? सोनं प्रिय आहे की नाही? प्रत्येकाला अपेक्षा आहे मला सोनं प्राप्त व्हावं, प्रत्येक महिला मंडळीला. बरं, एखाद्या वेळेस एखादा नवीन दागिना केला, गळ्यामध्ये घातला, लग्नामध्ये गेलात तर तुम्ही पुन्हा पुन्हा पाहतात व्यवस्थित आहे की नाही. वाकडं तिकडं झालं असेल तर पुन्हा व्यवस्थित करता. अगदी त्याप्रमाणे दशरथजींनी विचार केला, डोक्यावरचा मुकुट थोडासा वाकडा झालाय, म्हणून त्या ठिकाणी आरशासमोर गेले, मुकुट व्यवस्थित केला. पण त्याच वेळेला पाहिलं आपल्या कानाजवळ असलेला केस पांढरा झाला आहे. आणि ज्या वेळेला केस पांढरा झाला विचार केला, आता आपला मृत्यू जवळ आलेला. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूचे या बेटी जवळ आले, मृत्यूचे या बेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूचे या बेटी जवळ आले, मृत्यूचे या बेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या बेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या बेटी जवळ आले. जरा करणामुळे सांगू आले गोष्टी, मृत्यूची या बेटी जवळ आले, मृत्यूची या बेटी जवळ
जवळी आले हे जवळी आले. जरा कर्णमुळी सांगू आली गोष्टी, मृत्यूची भेटी जवळी आली. आपल्या कानाजवळचा केस पांढरा झाला की मनुष्याने समजावं आपला मृत्यू जवळ आलेला आहे. ज्या वेळेला दशरथजीनं पाहिलं, महाराज आपल्या गुरूंजवळ गेले आणि सांगितलं, गुरुदेव आता मला असं वाटतं की राज्यकारभार जो आहे तो माझ्या रामावर सोपवावा, माझ्या रामाला त्या ठिकाणी राजा बनवावं. सांगा एखादा शुभ मुहूर्त सांगा, शुभ दिवस सांगा की कोणत्या दिवशी माझ्या रामाचा राज्याभिषेक करू. गुरूंना माहिती होतं, महाराज गुरुदेवांना माहिती होतं, बाबा रामाचा राज्याभिषेक आता होणार नाही, तो कधी होणार आहे. रामायण माहिती आहे ना पुरुष मंडळी, मग कधी होणार होता राज्याभिषेक तुम्हाला माहिती आहे. सर्वजण आपण रामायण पाहणारे लोक आहोत. महाराज राज्याभिषेक कधी होणार होता तर 14 वर्षानंतर राज्याभिषेक होणार होता. ज्या वेळेला राम प्रभू वनवासाला जातील आणि वनवासावरून ज्या वेळेला राम प्रभू येतील त्यावेळेला राज्याभिषेक होणार होता. त्यावेळेस महाराज गुरुदेवांनी सांगितलं वेगी विलंब न करी. काय सांगितलं? वेगी विलंब न करी. दशरथ राजानं विचार केला, माझ्या गुरुदेवांनी मला सांगितलं की विलंब करू नका, रामाचा राज्याभिषेक करून घ्या. तयारी झाली. महाराज इकडं पहा, मला सांगायचे काय, आपली जे सांगायचं आहे तो पॉइंट लक्षात घ्या. सांगायचे कुसंग घडल्यानंतर काय फजिती होते, कुसंग घडल्यानंतर दुःख भोगावं लागतं. कुसंग कुणाचा घडतोय पहा. ती अयोध्या संपूर्ण जरी संतांची नगरी असली, महाराज रामप्रभूच्या अयोध्येमध्ये राहतात, संपूर्ण संतांची नगरी असली, पण त्या अयोध्येमध्ये एक आहे नाम मंथरा मंदमती, कुबुद्धी असणारी मंथर त्या अयोध्येमध्ये राहते. ज्या वेळेला तिला कळलं रामाचा राज्याभिषेक होणार आहे, लगेच त्या ठिकाणी महाराज कैकेयी जवळ गेली आणि कैकेयीला म्हणायला लागली, अगं कैकेयी काय चाललंय तुझ्या अयोध्येमध्ये. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या महाराज, आपण सर्वजण कैकेयी मातेला दोष देतो की कैकेयी मातेमुळं रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. पण थोडंसं रामायण तुम्ही वाचलं तर लक्षामध्ये येईल, कैकेयी मातेनं रामप्रभूला वनवासात पाठवलं, पण रामप्रभू कैकेयी मातेमुळं जावं लागलं नाही. कारण कैकेयी मातेचं रामप्रभूचं जेवढं प्रेम होतं तेवढं कौशल्या मातेचं आणि रामप्रभूचं देखील नव्हतं. ज्या वेळेला महाराज मंथरा म्हटली, अगं कैकेयी काय चाललंय तुझ्या अयोध्येमध्ये. कैकेयी माता म्हटली, काय झालं मंथरा, एवढी का ओरडत आहेस. मंथरा म्हटली, अगं तुला माहिती पाहिजे, राजा दशरथाने तुझ्या मुलाला त्या ठिकाणी मामाच्या गावाला पाठवून दिलंय आणि त्या ठिकाणी रामाला त्या ठिकाणी काय करत आहेत, राज्याभिषेक करत आहेत, राजा बनवत आहेत. या कैकेयी मातेला एवढा आनंद झाला, खरं सांगते मंथरा, अगं माझ्या रामाला राजा बनवत आहेत. एवढा आनंद झाला महाराज, एवढा आनंद झाला. गळ्यामध्ये असणारा हार त्या मंथरेच्या गळ्यामध्ये टाकला. पण मंथरा आहे, कुबुद्धी असणारी मंथरा आहे. हिनं तो हार घेतला, बाजूला फेकला, म्हटली, तुला काय एवढा आनंद व्हायला झालं, अगं तुझा थोडी मुलगा राजा बनत आहे, कौशल्येचा मुलगा राजा बनतोय. आणि ऐक कैकेयी, आज तुला मी तुझ्या आईसारखं सांगते, तुझ्या चांगल्यासाठी सांगते की आज तू रामाचा राज्याभिषेक होण्यापासून थांबव, रामाचा राज्याभिषेक होऊ देऊ नको. का होऊ देऊ नको? आज जर त्या रामाचा राज्याभिषेक झाला तर ही कौशल्या नक्की तुला दासी बनवील आणि दासी बनल्यानंतर पुन्हा मला सांगू नको की सांगितलं नाही म्हणून. कैकेयी माता पुन्हा पुन्हा म्हणते, मंथरा असं बोलू नको, असे कुशब्द बोलू नको माझ्या रामाविषयी, माझा राम आहे, माझा राम त्या ठिकाणी राजा बनतोय. मंथरा ऐकायला तयार नाही महाराज. आणि मग मात्र कैकेयी मातेला राग आला. या ठिकाणी संगत सांगायची, आपल्याला काय सांगायची, संगत. कैकेयी मातेला राग आला, उठून उभा राहिली आणि त्या मंथरेला लात मारली. लात मारता क्षणी पायाचा स्पर्श त्या मंथरेला झाला. काय झाला? फक्त स्पर्श झाला आणि स्पर्श होता क्षणी त्या कैकेयी मातेची बुद्धी पलटली. परिणाम रामप्रभूला कुठं जावं लागलं, वनवासाला जावं लागलं. किती संगती घडली, फक्त पायाचा स्पर्श त्या मंथरेला झाला पण परिणाम रामप्रभूला वनवासाला जावं लागलं. म्हणून संगत कुणाची करावी हे सुद्धा कळलं. संगत संतन की करले, संगत संगत संतन
बाबांनो, संगत करत असताना कुणाची करा? संतांची संगत करा. कारण महाराज, सत्संगतीमध्ये माणूस गेला मनुष्याचं कल्याणच होणार. या उलट वाईटाच्या संगतीमध्ये गेला की त्याची अधोगती झाल्याशिवाय राहणार नाही. कारण काय आहे, संगतीनं माणूस घडतो आणि संगतीनं माणूस बिघडतो. संगतीनं माणूस घडतो कसा पहा. माणूस विचारी आहे, बुद्धिमान आहे, सगळं मनुष्याला कळतंय महाराज. पण सगळं कळत असून सुद्धा एखाद्या वाईट व्यक्तीची, दुष्ट व्यक्तीची संगत जर त्या चांगल्या पुरुषाला घडली तर ते चांगल्या मनुष्याचा, बुद्धिमान पुरुषाचा सुद्धा एखादा वाईट अविचारी व्यक्ती जन्माला येऊ शकतो किंवा त्याचं परिवर्तन तसं होईल असं आपल्याला म्हणावं लागेल. आणि याचा जर उलट पक्षी विचार केला, निर्बुद्ध प्राणी असणारा रेडा, सर्वांना उदाहरण माहिती आहे. निर्बुद्ध प्राणी असणारा रेडा रस्त्यानं जर चाललं तर कुठं जावं हे सुद्धा त्याला कळत नाही. असा असणारा रेडा माझ्या माऊलींच्या संगतीमध्ये जातो आणि त्या रेड्याची सुद्धा समाधी बांधली जाते. रेड्याची समाधी व्हायला आणि माणसाचा रेडा व्हायला एकमेव कारण आहे, ते म्हणजे संगती. विठ्ठल संगतीनं पहा, मनुष्यानं जर संगती केली एखाद्या दारुड्या पुरुषाची, बरोबर, दारुड्या पुरुषाची संगती केली, आज तो व्यक्ती तुमच्या सोबत आहे. कोण? दारू पिणारा व्यक्ती तुमच्या सोबत आहे. आणि आता उद्या तुम्हाला जायचे दुसऱ्या गावाला. कुठं जायचंय? बोलताय ना, आवाज येतोय माझा? मग थोडंसं हा काहीतरी बोलत जा. कुणाची संगती घडली? मोठ्याने बोला. कशाची? दारुड्याची संगती घडली. उद्या तुम्हाला कुठे जायचंय? दुसऱ्या गावाला. आज संगती घडली, या ठिकाणी तो सोबत आहे, उद्या जायचे तुम्हाला दुसऱ्या गावाला. दारुडा तुमच्या सोबत नाही आहे का? नाही. दारुडा तुमच्या सोबत नाही, तरीही तुम्ही दुसऱ्या गावाला गेल्यानंतर दारूच्या अड्ड्यावर जाता आणि दारू पिता, बरोबर. दारुडा आहे का सोबत? नाही. पण संगती कुणाची घडली? दारुड्याची. आणि दुसरा विचार केला, एखादा ज्ञानेश्वरी वाचणारा साधक आहे, ज्ञानेश्वरी वाचतोय महाराज, त्याचा रोजचा नित्यनेम. अशा ज्ञानेश्वरी वाचणाऱ्या साधकाची संगती तुम्हाला घडली. तुम्हाला दुसऱ्या गावी जायचंय, तो ज्ञानेश्वरी वाचणारा साधक तुमच्यासोबत नाही, पण तरीही तुम्ही दुसऱ्या गावी जाता. आणि दुसऱ्या गावी गेल्यानंतर तुमच्यासोबत ज्ञानेश्वरी वाचणारा साधक नाही, तरीही तुम्ही ज्ञानेश्वरी वाचता. हा सुद्धा संगतीचा परिणाम आहे. विठ्ठल म्हणून संगती कुणाची करावी हे फार गरजेचं आहे महाराज. थोडीशी संगती चुकली की माणसाचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होतं. कारण भले का संग होतो सब भला ही भला होत आहे. आणि मग भले कोण आहेत महाराज, चांगले कोण आहेत? ते आहेत संत. संतांच्या संगतीमध्ये तुम्ही गेलात, विचार शुद्ध होतील. विचार शुद्ध झाले, अंतकरण शुद्ध होईल. अंतकरण शुद्ध झाले, त्या परमात्म्याचं नाम घेण्याची लालसा आपल्या अंतकरणामध्ये निर्माण होईल. बरोबर आहे की नाही? कारण काय आहे, जोपर्यंत आमचं अंतकरण निर्मळ